17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायला लागा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधामध्ये भूमिका जाहीर करावी लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। माझी एक विनंती आहे, माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे। पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय। गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। सी प्रमाणपत्र द्यायचं असेल की शेड्यूल ट्राईबचं द्यायचं असेल की एससीचं द्यायचं असेल, प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत, त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना। तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। या सरकारने जो जी आर काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे। कोण काही म्हणू दे, पण मुख्यमंत्री काही म्हणत असले तरी त्या जे आर मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 आणि या काळातही ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतला नाही। मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे। हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसी अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे। ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही।